मध्ये ती स्टोरी टाकण्यात येईल आणि त्यावर तुम्ही आणखीन मनन करू शकता आणि त्यातून बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकू शकता. तर आपला जो विषय आहे तो हा आहे, की जर परमेश्वर जर आपलं प्रेम करतो, तर आपल्याला दुःख का सहन करावे लागते? हा आपला काय आहे विषय आहे. आणि अ, ह्या ह्या संदर्भामध्ये आपण राजेशची जी काही गोष्ट आहे ती आपण ऐकली आहे आणि त्यातून आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते शिकलो आहे. आणि मग ह्या जगामध्ये दुःख दुःख का आहे? अ, हे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर मग पास्टर राजेशच्या जीवनाची गोष्ट जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा पास्टर राजेश प्रमाणे जेव्हा आपण दुःखाचा सामना करतो, तेव्हा तेव्हा आपल्याकडे देखील आपल्याला आपल्या दुःखासणासंदर्भात खूप प्रश्न जे आहेत ते पडत असतात. आणि आत्ताच तुम्हाला जे प्रश्न तुम्ही जे दुःख सहन केलं तुमच्या जीवनामध्ये, अ, जसं अनिताताईंनी शेअर केलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना 6 महिने कसा त्रासाचा सामना करावा लागला. त्यांच्या सासूबाईंचे एन्जिओप्लास्टी संदर्भात ब्रदर सुभाष यांनी शेअर केलं करोनामध्ये आणि इतर व्यावहारिक गोष्टींमध्ये कशाप्रकारे लोकं त्यांच्यासोबत वागले आणि कसं मानसिक त्रास त्यांना झाला. त्यावेळेला कोणत्या प्रकारचे विचार मनामध्ये यायचे. त्यानंतर सोनलताईंनी शेअर केलं. अ, त्यानंतर पल्लवीने शेअर केलं आणि लक्ष द्या, अ, आपण पाहतो की आपल्या आपल्या मनामध्ये देखील अनेक जे प्रश्न आहेत ते काय होतात येत असतात आणि आणि हे ते प्रश्न आहेत जे लोक सुरुवातीपासून आजपर्यंत काय करत आहे, विचारत आहे स्वतःला किंवा इतरांना. सुरुवातीपासून तर आतापर्यंत म्हणजे अनेकांच्या जीवनामध्ये समस्या आल्यात आणि ज्यावेळेला समस्या त्यांच्या जीवनामध्ये आल्या, त्यांना त्या समस्यांचा सामना करावा लागला त्यावेळेला अ, ते अशा प्रकारचे प्रश्न अनेकांना आजपर्यंत विचारत आहे आणि ते अशा प्रकारचे प्रश्न स्वतःला देखील काय करत आहे विचारतात. जसं तुम्ही तुमच्या स्वतःला प्रश्न विचारला, की कदाचित मी पाप केला असेल म्हणून माझ्या जीवनामध्ये मला दुःखाचा सामना करावा लागत आहे. कदाचित मी पाप केला असेल म्हणून माझ्या जीवनामध्ये काय आहे समस्या आहे. माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत आहे. अशा प्रकारे आपण जे आहे ते आपल्या समस्यांना घेऊन आपण काय करत असतो, आपल्या स्वतःला किंवा इतरांना आपण प्रश्न जे आहेत ते विचारत असतो. पण लक्ष द्या, अ, पवित्र शास्त्र आपल्याला या संदर्भात काय सांगतं ना? बायबलची जी सुरुवात होती ना, ती सुरुवात बघा. पहिलं आपण वाचणार आहोत उत्पत्तीचं पुस्तक 1ला अध्याय आणि 1लं वचन आपण काढू. उत्पत्तीचं पुस्तक 1ला अध्याय आणि 1लं वचन आपण काढू. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही काय केली? उत्पन्न केली. आता लक्ष द्या, परमेश्वर देवाने अ, पृथ्वी जी आहे ना, क्रमवार पद्धतीने काय केली? निर्माण केली. परमेश्वर देवाने पृथ्वी जी आहे ना, ती अ, क्रमवार पद्धतीने काय केलेली आहे? तयार केलेली आहे. आणि ती क्रमवार पद्धतीने तयार केली, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला उत्पत्तीचा हा जो संपूर्ण अध्याय 1 आहे, तो वाचणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला त्यातून समजेल, की कशाप्रकारे परमेश्वर देवाने क्रमवार जी आहे ती सृष्टीची काय केलेली आहे? निर्मिती केलेली आहे. आता लक्ष द्या, आपण पाहतो की परमेश्वर देवाने जे पण निर्माण केलं होतं, ते त्याने पाहिलं आणि ते सर्व काय आहे? चांगलं आहे असं त्याच्या निदर्शनामध्ये आलं. आणि उत्पत्तीचं पुस्तक 1ला अध्याय आणि त्याचं जे वचन 31 आहे, वचन 31 आपण वाचू. पहा. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. व्हेरी गुड. आता ह्या वचनामध्ये आपण हे पाहतो, की परमेश्वर देवाने सर्व काही चांगलं निर्माण केलं. आपला विषय काय आहे माहिती का? आपला विषय हा आहे, की परमेश्वर जर आपल्यावर प्रेम करतो, तर आपल्याला दुःखाचा सामना का करावा लागतो किंवा आपल्याला दुःख का सहन करावं लागतं? हा आपला विषय आहे. ठीक आहे. आणि ह्या विषयामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते
काय होणार आहे, भेटणार आहे. आणि आपण पाहतो की परमेश्वर देवाने सृष्टीची निर्मिती केली. आणि कशा प्रकारे देवाने सृष्टीची निर्मिती केली, तर उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय पहिलं वचन असं म्हणतं की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी काय केली, निर्माण केली. आणि परमेश्वर देवाने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती ही क्रमवार पद्धतीने केली. आणि क्रमवार पद्धतीने सर्व गोष्टींची निर्मिती परमेश्वर देवाने केल्यानंतर परमेश्वर देवाने त्या सर्व गोष्टींकडे पाहिलं. आणि परमेश्वर देव त्या ठिकाणी म्हणत आहे की आपण केलेले सर्व फार चांगलं आहे, हे देवाने काय केलं, पाहिलं. देवाने सर्व काही चांगलं निर्माण केलेलं होतं. मग आता जर सर्व काही खूप चांगले होते, तर मग सर्व काही कसं काय बदललं? सर्व जर परमेश्वर देवाने चांगलं केलेलं होतं, तर मग सर्व काही कसं काय बदललं? मग जगामध्ये आज वाईट ज्या गोष्टी आहे किंवा जे दुःख आहे, ते का आहे? कोणी सांगू शकाल? देवाने तर सर्व काही चांगलं निर्माण केलं. देवाने सर्व काही. देवाने आदाम आणि हव्वा. देवाने जेव्हा आदाम आणि हवेला निर्माण केलं आणि निर्माण केलं, आदाम हा देवाने केलेला पहिला मनुष्य निर्माण होता. आणि त्यांनी पाप केलं आणि त्यांच्याद्वारे जगामध्ये पाप आणि वाईट गोष्टी आहेत. ओके. आदामाने हवेने पाप केलं आणि म्हणून त्यामुळं जगामध्ये वाईट गोष्टी आल्या. ओके. येस. आणि ताई तुम्ही काहीतरी सांगत होते. हा, तेच सांगत होते दादा, आदाम आणि हवा हो. यांच्यामुळे. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचं आहे की देवाने सर्व काही चांगलं बनवलं आणि मग जगामध्ये आज वाईट गोष्टी आणि दुःख का आहे? तर तुमचं असं म्हणणं आहे की आदम आणि हवेने पाप केल्यामुळं आज जगामध्ये वाईट गोष्टी आणि दुःख जे आहे ते आलेलं आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो. हो. आणि तर मग आपल्या हो. जीवनात पाप आणि कष्ट आहेत, तर मग आपण सुद्धा एक आदाम आणि हवा आहोत. ओके. व्हेरी गुड. आणखीन कुणाला काही यामध्ये ऍड करायचं आहे? आणखीन कुणाला काही सांगायचं आहे का? काय ह्या जगामध्ये वाईट सगळीकडे आहे, का दुःख सगळीकडे आहे? जसं राजाच्या जीवनामध्ये दुःख आपण पाहिलं, आपल्या जीवनामध्ये दुःख आपण पाहत आहोत. आपल्याच नाही, जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण दुःख पाहत आहोत. जगामध्ये सगळीकडे वाईट आपण पाहतो. मग हे का आहे? तुम्ही जे सांगितलं आहे ते ते बरोबर आहे. आणि परंतु आपण या वेळेला अ, पवित्र शास्त्र काय सांगतं? पवित्र शास्त्र काय सांगतं ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. परंतु लक्ष द्या, पवित्र शास्त्र हे आपल्याला आज जगामध्ये वाईट का आहे किंवा दुःख आज जगामध्ये का आहे, हे काय सांगतं हे शिकण्या अगोदर आपण आपली जी संस्कृती आहे, लक्ष द्या, आपली जी काय आहे, संस्कृती आहे. आता आपली संस्कृती आपल्याला काय सांगते? बायबल संदर्भाने आपली जी संस्कृती आहे, ठीक आहे. आता आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे, आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी का घडतात, मग आपली संस्कृती याबद्दल आपल्याला काय सांगते? कोणी सांगेल का? आपली संस्कृती काय सांगते याबद्दल? का आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, आपली संस्कृती आपल्याला काय सांगते? आपली संस्कृती सांगते देवाच्या आज्ञा पाळतो. नाही नाही, देवाच्या आज्ञेत संस्कृती कधी कधी संस्कृती आपल्याला सांगते का की आपल्या आपल्या पूर्वजांनी काहीतरी पाप केलं असेल? ते पण बोलतात आणि असंही बोलतात की जास्त देव नाही करायचं. जास्त देव केला की तेव्हा पण आपल्याला पाप भोगावं लागतं. म्हणजे व्हेरी जीवनामध्ये गुड. कष्ट होतात. येस. जास्त देवदेव नाही करायचं. जास्त देवदेव केलं की मग आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, पाप आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात. ओके. आणखीन काय सांगते आपली संस्कृती? कधी कधी आपली संस्कृती असे पण सांगते ना, जन्माला आले तर हे सहनच करावं लागेल. हे तर होतच जीवनामध्ये, बरं वाईट, असं सांगते का हो, संस्कृती आपल्याला? ओके. बरोबर.
जसं कराल तसं भराल ह्या गोष्टींचा उल्लेख केला जातो. व्हेरी गुड. जसं कराल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जसं कराल तसं भराल. आणखीन? आती केली तर माती होते. हो, व्हेरी गुड. अति जर केली ना, अति केली तर माती होते. ओके, आणखीन? वाईट कर्म केले तर वाईटच होतं आपल्यावर. वाईट ओके. कर्माचे फळ होतात. वाईट वाईट कर्माचे फळ आहे ते सर्व. ओके, व्हेरी गुड. आणखीन? आणि असं जसं पेरलं तसं उगतं. म्हणजे आपण जसं ओके, जसं येस, बोला बोला. आपण जसं पेरलं तसं आपल्या पुढे उगतं ते. ओके, जसं पेरलं तसं उगतं ना. व्हेरी गुड. आणखीन काय सांगते आपली संस्कृती आपल्याला? का तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे? का त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे? का त्यांच्या जीवनामध्ये वाईट दिवसांचा सामना त्यांना करावा लागत आहे? तर संस्कृती काय सांगते? ज्या संस्कृतीमध्ये आपण लहानसं मोठं झालेलो आहोत, अनेकांच्या हाताखाली आपण शिकलेलो आहोत, लहानसं मोठं झालेलो आहोत आणि जे काही बोललं गेलं आहे संस्कृतीला घेऊन, काय सांगता आपली संस्कृती? जसं तुम्ही सांगितलं, जसं कराल तसं भराल, अति तिथं माती, वाईट कर्माचं फळ तर वाईटच आहे, जसं पेरेल तसं उगवल, हे तर होणारच होतं. जास्त देवदेव करायचं नाही. असं जीवनामध्ये पण मागच्या जन्मामध्ये पाप केलंय म्हणून या जन्मामध्ये पण पाप फेडावं लागते. येस, मागच्या जन्मात पाप केलेलं आहे आणि म्हणून ह्या जन्मात पाप फेडावं लागतं. येस ब्रदर सुभाष, व्हेरी गुड. हो, मी पण तेच सांगत होतो आणि असंही म्हटलं जातं की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये त्रास किंवा संकट येतो त्यावेळेस आपणही म्हणतो की आपल्या पूर्वजांनी किंवा वाडवडिलांनी काही पाप केले असतील म्हणून आपण आज असे जन्माला आलो. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर संस्कृती जे काही सांगती, काय ते बरोबर आहे का? संस्कृती जे काही सांगते, काय ते बरोबर आहे का? ते आपण ह्या विषयाच्या सरतेशेवटी आपल्याला ते समजते बरोबर आहे की ते चूक आहे. ठीक आहे. आता बायबल आपल्याला काय सांगते ते आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आता लक्ष द्या, बायबल आपल्याला काय सांगते की आज जगामध्ये वाईट गोष्टी सगळीकडे आणि दुःख सगळीकडे का आहे, तर आपण वचन वाचणार आहोत. पहिले पेत्र 5वा अध्याय. पहिले पेत्र 5वा अध्याय आपण काढूया यावेळेला आणि 8 ते 9 वचन आपण वाचणार आहोत. ठीक आहे. सर्वजण काढा पहिले पेत्र. प्रत्येकाने आपापल्या बायबलमध्ये काढायचे. ठीक आहे. पहिले पेत्र त्याचा येस 5वा अध्याय आणि 8 ते 12 वचन. येस. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहे. आपल्या 12 पर्यंत 9 पर्यंत. येस, व्हेरी गुड. आता लक्ष द्या, सर्वांनी आपापल्या बायबलमध्ये काढलं का? प्रत्येकाने काढले पहिले पेत्र 5वा अध्याय. हो दादा. ओके. आणि 8 ते 9 वचन. ठीक आहे. आता आपण हे शिकत आहोत की आज जगामध्ये सगळीकडे वाईट गोष्टी का आहे किंवा आज जगामध्ये सगळीकडे दुःख का आहे. तर ह्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखे कोणाला गिळावे हे शोधत आहे. ओके, लक्ष द्या. आणि ही जी वचनं आपण आता वाचली ना, तर ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की बायबल सांगते की ह्या जगामध्ये एक खूप भयंकर वाईट शक्ती जी आहे ती काम करत आहे. ह्या जगामध्ये एक भयंकर जी वाईट शक्ती आहे ती काम करत आहे. आणि म्हणून आज जगामध्ये सगळीकडं आपल्याला दुःख, सगळीकडं आपल्याला वाईट गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला भेटत आहे. आणि आपण हे पाहतो की ही जी वाईट शक्ती आहे ना, तो परमेश्वर देवाचं काय आहे, तो शत्रू आहे. ही वाईट शक्ती परमेश्वर देवाचे काय आहे, शत्रू आहे. आणि जो सर्व वाईट गोष्टींचं काय आहे, मूळ आहे. लक्ष द्या, ही जी वाईट शक्ती आहे ना, ही वाईट शक्ती सर्व वाईट गोष्टींचं काय आहे,
मूळ आहे. आणि ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 8 वचन आपण वाचतो ना, तर ह्या 8 वचनामध्ये ह्या वाईट शक्तीबद्दल काय लिहिण्यात आलंय पहा. योहानाचं पुस्तक 8वा अध्याय 3रा अध्याय आणि 8वं वचन. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा नाद तू ऐकतोस, तरी तो कोठून येतो व कुठे जातो हे तुला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मला त्याचे असेच आहे. 8वा अध्याय 3रं वचन वाचा. माफ करा, रेफरन्स त्या ठिकाणी कधी चुकीचं सांगण्यात आलं आहे वाटतं. 1-2 मिनिटं. हा जो रेफरन्स आहे ना, हा रेफरन्स योहान 10:10 आहे. माफ करा, योहान 10:10. तिथं करेक्शन पण करा सर्वजण. चोर येतो तो तो केवळ चोरी, घात व नाश करावा ह्या हेतूने येतो. मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की तो एक हत्यार आहे. तो एक काय आहे? हत्यार आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की तो एक खोटं बोलणारा आहे आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की तो मारून टाकणार आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की तो चोरून नेणार आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की तो नष्ट करणारा आहे. आणि हा जो आहे ना, हा कोण आहे माहिती का? हा देवाचा शत्रू सैतान आहे. हा कोण आहे? देवाचा शत्रू सैतान आहे. आणि लक्ष द्या, योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं जे 44 वचन आहे ना, ते 44 वचन आपण वाचू. योहान 8:44 वाचा. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास पाहता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक आहे आणि तो सत्यात टिकला नाही, कारण ज्यामध्ये सत्य नाही तो खोटे बोलतो, ते स्वतः होऊनच बोलतो, कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे. व्हेरी गुड. आता हे जे वचन आहे ना, ह्या वचनाला अंडरलाईन करा आणि ह्या वचनामध्ये आपल्याला ह्याचं उत्तर प्राप्त होतं की आज जगामध्ये सगळीकडं वाईट का आहे. ठीक आहे. आज जगामध्ये सगळीकडे दुःख का आहे, तर वचनामध्ये त्याचं उत्तर आहे, तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुम्ही आपल्या बापाच्या वासनेप्रमाणे करू इच्छितात. बघा, तो सुरुवातीपासून कोण? सैतान. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारले ना, त्यावेळेला तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या की का आज जगामध्ये दुःख आहे, संकट आहे. तर जगताप मावशीने एक मुद्दा सांगितला होता की सैतानाने भुरळ घातली हवेला ना. पण याच्या अगोदर मी तुम्हाला हे शिकवलं होतं की सैतान हा एस्केलच्या पुस्तकामध्ये आणि पवित्र शास्त्रामध्ये कशा प्रकारे त्याने बंड केलं आणि त्याला स्वर्गातून जे आहे ते खाली पृथ्वीवर ढकलून देण्यात आलं. तर आपण पाहतो की तो स्वर्गामध्ये असताना, ठीक आहे, स्वर्गामध्ये म्हणजे इथं वचनामध्ये असला आहे की तो प्रारंभापासून म्हणजे कुठून? यादीनवागीमधून नाही, त्याच्या अगोदर स्वर्गामध्ये असतात. ठीक आहे. तो स्वर्गामध्ये असताना प्रारंभापासून तो कसा होता? मनुष्याचा घात करणारा आहे. तो कसा होता माहितीये का? तो सत्यामध्ये टिकला नाही, त्याच्यामध्ये सत्य नाही, तो खोटं बोलतो. लक्ष द्या. आणि तो कसा आहे? तो लबाड आहे. आता आज जगामध्ये सगळीकडे दुःख का आहे, संकट का आहे, आज वाईट गोष्टी का आहेत, तर त्याचं कारण आहे सैतानामुळे. कुणामुळे आहे? सैतानामुळं. लक्ष द्या, आपली संस्कृती आपल्याला काय सांगते? आपल्या पूर्वजांमुळं. जसं कराल तसं उगवल. बरोबर का नाही? पण पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं? पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे आज जगामध्ये दुःख का आहे, आज जगामध्ये संकट का आहे, आज जगामध्ये वाईट गोष्टी का आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर पाहायला भेटतं की परमेश्वर देवाचा जो शत्रू आहे, जो सैतान, त्याच्यामुळं आज जगाची संपूर्ण जी काही परिस्थिती आहे ती बदलली आहे. परमेश्वर देवाने सर्व काही चांगलं निर्माण केलं. ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 31 वचन वाचतो ना, तर तिथे म्हटलेलं आहे की देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली आणि ती चांगली होती आणि ती परमेश्वर देवाने क्रमवार निर्माण केली. समजतंय का? परमेश्वर देवाने क्रमवार ती काय केलेली आहे? निर्माण केली. सर्व काही देवाने चांगलं निर्माण केलं
परंतु हे सर्व काही बिघडवण्याचं जे काम आहे ते सैतानाने केलं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आज जगामध्ये आपल्याला सगळीकडं दुःख पाहायला भेटतं, सगळीकडं वाईट गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. आणि आपण पाहतो की आज ह्या सैतानामुळं जगामध्ये ह्या सर्व गोष्टी घडत आहेत आणि सैतान ह्या सर्व गोष्टी घडवून आणत आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे निवड, आणि तिसरा जो मुद्दा आहे तो आहे हानी पोहोचवलेलं जग किंवा खराब जग. हे आपण उद्या संध्याकाळी काय करणार आहोत, आपण उद्या संध्याकाळी शिकणार आहोत, कारण वेळ झालेला आहे. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण आपण